महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकीय, सामाजिक, क्रीडा, मनोरंजन आणि बरंच काही। तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज, आवाज सर्वसामान्य जनतेचा। गटविकास अधिकारी नगर यांच्या लेखी आश्वासनाने अक्षय आन्हाड यांचे उपोषण मागे। नगर तालुक्यातील अनेक गावात ग्रामसेवकांच्या कामकाजाविषयी तक्रारी असतातच, परंतु ग्रामीण भागातील अनेक शेतकरी कामगार वर्ग असल्याने त्यांना वरिष्ठ कार्यालय अधिकारी यांच्याकडे तक्रारी दाखल करण्यासाठी पुरेशी माहिती नसते। त्यामुळे ग्रामीण भागातील अधिकारी कर्मचारी असे मनमानी कारभार वाढत चालला आहे, असे नगर तालुक्यातील दहिगाव ग्रामपंचायत ग्रामसेवक गेले 12 वर्षापासून नेमणूक असल्याने सदर ग्रामसेवक नागरिकांना राजकीय पदाधिकारी सांगण्यावरून लाभाच्या योजनांसाठी अडवणूक केली जात होती। तसेच शासन निर्णयाप्रमाणे मुख्यालयी न राहणे, घरभाडे भत्ता लाभ घेणे, शासकीय वेळेत कार्यालयात नसणे अशा अनेक गंभीर बाबी सातत्याने घडत असल्याने शेवटी दहिगाव येथील अक्षय आन्हाड या युवकाने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार पुरावे सादर करून शासन निर्णयानुसार दहिगाव ग्रामसेवक यांच्यावर कडक कार्यवाहीसाठी दिनांक 30 डिसेंबर पासून उपोषण सुरू केले होते। सदर उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी दहिगावातील अनेक ज्येष्ठ नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संध्याकाळी 8 वाजता गटविकास अधिकारी शरद मगर यांनी 15 जानेवारी 2025 पर्यंत घरभाडे बंद करून वसुली नोटीस, मुख्यालयी न राहणे बाबतीत दहिगाव ग्रामपंचायत येथून बदली प्रस्ताव 2 दिवसात दाखल करण्यात येईल। नागरिकांची उद्धट भाषा वारंवार तक्रार असल्याने लेखी समज देऊन ती नोंद सेवा पुस्तकात घेतली जाईल। सर्व कार्यवाही प्रति 15 जानेवारी उपोषणकर्त्याला त्या देण्यात येतील। या सर्व मागणीचे पत्र गटविकास अधिकारी यांनी अक्षय आन्हाड यांना दिले। यावेळी सामाजिक कार्यकर्ते शिवहरी मस्के, माजी सरपंच सुनील मस्के, ग्रामपंचायत सदस्य गणेश हिंगे, पंचायत समिती अधिकारी, कर्मचारी तसेच उपोषणस्थळी बंदोबस्त कामी कोतवाली पोलीस स्टेशनचे 2 कर्मचारी उपस्थित होते। ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका। धन्यवाद।